सर्वांना नमस्कार मित्रांनो, मी सूरज सर। आपला आजचा विषय आहे शिक्षक भरती 2025। परंतु सगळ्यात त्यामधला महत्त्वाचा घटक आहे टेट एक्झाम 2025 IBPS पॅटर्न। त्या संदर्भात काय पूर्वतयारी करायची, जाहिरात कधी येणार, नक्की आपली पूर्वतयारी काय करायची, त्यांचं जी काय आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर त्यांची हेडलाईन आलेली आहे की लवकरच परीक्षा परिषदेचं माध्यमातून जी काय टेट परीक्षा कंडक्ट करणार आहे, पण ती कोणती कंपनी घेणार हे अजून डिक्लेअर झालेलं नाही। तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे। तर सर्वांना एक विनंती आहे मित्रांनो की या ज्या व्हिडिओची लिंक आहे तुम्ही सर्वांपर्यंत शेअर करा आणि सर्व आपल्या ज्या काही महिला अभियोग्यताधारक आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ 100% पोहोचवा, कारण त्यांच्या दृष्टीने हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। या व्हिडिओचंच मागचं कारण आहे, व्हिडिओ बनवण्याच्या मागचं, की टेट परीक्षा 2025 संदर्भात जी काही जाहिरात येणार आहे, मग ती कधी येणार आहे, तर ती येणार आहे ती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यानंतर येईल। परंतु त्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे, मग त्याच्या अगोदर आपली काय आपण म्हणजे तयारी केली पाहिजे, काय आपली पूर्वतयारी आपली काय झाली पाहिजे, तर या संदर्भात आपला हा व्हिडिओ आहे। आणि हा निश्चितपणाने सर्व महिलांनी अवश्य पहा, कारण हा व्हिडिओ महिलांसाठी मी म्हणजे त्यांच्यासाठी, कारण त्यांच्या समस्या भरपूर असतात, त्यांना बरेच प्रश्न पडतात, ते कशा संदर्भात, डॉक्युमेंट संदर्भात। मग त्या दृष्टीने मी हा व्हिडिओ बनवत आहे। तर सर्व महिलांनी निश्चितपणाने हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि त्या दृष्टीने तुम्ही तुमची डॉक्युमेंटची तयारी ठेवा। ठीक आहे, मी हाडके सर। तर आज आपण शिक्षक भरती संदर्भात लाईव्ह आलेलो आहे। पुन्हा एकदा सांगतो, जी काय आपली पूर्वतयारी आहे, कागदपत्रांची पूर्वतयारी, तर निश्चितपणाने टेट परीक्षेसाठी कोणती कागदपत्र लागतात तर तुम्ही नीट आणि व्यवस्थित तुम्ही लक्षपूर्वक ऐका। सर्व महिला भगिनींनी कृपया फक्त एक डॉक्युमेंट आहे, एक डॉक्युमेंट ते तुम्ही निश्चितपणे तुमच्या जवळ ठेवा। ते कोणतं, तर तुमचं गॅझेट। आता ज्या आपल्या महिला उमेदवार आहेत, ज्या आता ज्यांची स्थिती वैवाहिक स्थिती आहे, की ज्यांचं मॅरिड म्हणून त्यांचं ते आता फॉर्म भरणार आहे, तर त्यांनी त्यांचं निश्चितपणाने गॅझेट सर्टिफिकेट आहे ते तुम्ही काढून घ्या। गॅझेट सर्टिफिकेट काढाय काही असं म्हणजे जास्त प्रोसेस नाही आहे, ते भेटतं। ते तुमचं जे काय पोर्टल आहे तिथे जाऊन तुम्ही ते काढू शकता। फक्त त्यामध्ये तुमचं नाव जे काय लग्नानंतरचं नाव ते करेक्ट व्यवस्थित आहे का त्याचीही काळजी करा। आणि ते तुम्ही आता जरी फॉर्म भरताना नसेल तरी ते नंतर तुम्हाला ते म्हणजे तुम्ही फॉर्म भरल्यानंतरही तुम्ही काढू शकता। फक्त फॉर्ममध्ये तुम्ही लग्नानंतरचे नाव काय, हे जे काय नाव टाकणार असतात त्याच नावाने तुमचं ते गॅझेट असलं पाहिजे। आणि गॅझेट असेल तर तुम्हाला निम्मी कागदपत्र तुमचं म्हणजे बाकीची कागदपत्र लागणार, पण निम्म टेन्शन तुमचं गेलं। कारण आपण ज्यावेळेस परीक्षेला जातो त्यावेळेस तुमचं नावात बदल असलेलं डॉक्युमेंट लागतं। मग काय तिथे तुम्हाला लागतं ना ॲडमिट कार्ड बरोबर तुमचा ओळखीचा पुरावा, गॅझेट असलं विषय मिटला। मग कोणाचं पॅन कार्ड असतं, कोणाचं आधार कार्ड असतं, मग ते नावात थोडंसं चेंज असतं, अगोदरचं नाव असतं, नंतरचं नाव असतं, ह्या गोष्टी होतात। त्यामुळं आणि डॉक्युमेंटसाठी गॅझेट तुम्हाला आवश्यक आहेच। कधी तर तुमचं फायनल सिलेक्शन होईल तेव्हा। ठीक आहे, हा फक्त गॅझेटचा विषय झाला। बाकी आपण सर्वसामान्य सर्व जे काय अभियोग्यताधारक आहेत त्यांच्यासाठी सगळे डॉक्युमेंट कोणते लागतात ते पाहूया आपण क्रमवार। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आहे कोणतं डॉक्युमेंट लागतं। डॉक्युमेंट म्हणलं तर आता तुम्हाला वाटतं की मोबाईल नंबर, त्यानंतर तुमचा काय जीमेल ID वगैरे हे डॉक्युमेंट झाले का, 100% हे तुमचे डॉक्युमेंटच झाले। कारण डॉक्युमेंटवर तुमचा मोबाईल नंबर, आधार नंबर आणि तुमचा जीमेल याचा उल्लेख असतो। त्यामुळे निश्चितपणाने फॉर्म कधी सुटतील यापेक्षा आपली अगोदर पूर्वतयारी असणं आवश्यक आहे। कारण त्यांनी सूचना दिलेली आहे, तुमची जे काही जाहिरात येणार आहे त्याच्या अगोदर तुम्ही तुमची सगळे डॉक्युमेंटची तयारी करून ठेवा। आता फक्त डॉक्युमेंटची झाली का रे मित्रांनो, नाही, यामध्ये तुमची जी काय अभ्यासाची म्हणजे तुमची स्टडीची पण तयारी तुम्ही ठेवा। स्टडी मग हे स्टडी तुम्ही करताय हे मला माहिती आहे, मी तुमच्यापर्यंत लाईव्ह येतोय, सांगतोय, तुम्हाला एक एनर्जी देतोय। निश्चितपणे तुम्ही माझं लेक्चर जे काही व्हिडिओ आहे ते पाहताय, त्यामुळे तुम्हाला थोडंसं कॉन्फिडन्स येतोय। IBPS परीक्षा अजिबात अवघड नाही, फक्त आपण गावगावा केलाय की बाबा खूपच अवघड आहे परीक्षा, खूपच अवघड। काही नाही, तुम्ही ज्यावेळेस परीक्षेला जाताल त्यावेळेस तुम्हाला समजेल। 1 लाईन क्वेश्चन आहे मित्रांनो। पुन्हा एकदा फक्त एक अवांतर बोलतोय आणि हा व्हिडिओ जरा एक लवकर संपवायचा आहे। मित्रांनो, तुम्ही पाहिलं तर IBPS पॅटर्नमध्ये काही अवघड नाही, फक्त काय अवघड आहे तर जे काय रिझनिंगचे 2च घटक अवघड आहेत। कोणतं, पझल आणि सिटिंग अरेंजमेंट।
2च. मग 2 घटकांमुळे तुम्ही पूर्ण एवढा लोड तुम्ही पूर्ण म्हणजे ही नाराज झालाय, तुम्ही निगेटिव्ह पाहताय. अरे सोडून द्या ना ते विषय, ते सोडून द्या विषय. ते या संदर्भात नक्की कोणते घटक कशा पद्धतीने करायचा, पेपर कशा पद्धतीने हँडल करायचा, हे ह्या विषयासंदर्भात मी उद्या तुमच्यापर्यंत नवीन एक व्हिडिओ घेऊन येईल. तो पाहाच. फक्त आजचा व्हिडिओ आहे आपला डॉक्युमेंट काय लागणार आहे, कागदपत्र काय. निश्चितपणाने तुमचा जो मोबाईल नंबर आहे मित्रांनो, त्याच्यावरती OTP येतोय. 2017च्या भरतीची जी काय प्रोसेस चालू आहे अजून, त्या भरती संदर्भात जे काही मोबाईल नंबर, जे काही जीमेल ID तयार होता, तुम्ही दिला होता, त्याच नंबरवर आजही OTP येत आहे. 2022-23ची टेट परीक्षा सेकंड फेज. विषय काय मित्रांनो, OTP येत नाही. OTP येत नाही. काय येत नाही तर मोबाईल नंबर चेंज केलेत. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल नंबर तुमचा हा लाईफ टाईम असेल तोच नंबर द्या, त्याच्यावर OTP येईल. मोबाईल चालू आहे तो नंबर. दुसरा जीमेल ID आपला द्या, जो आपण रोज चेक करतोय, त्याच्यावरती काय काय येतात सूचना वगैरे, तर हा जीमेल ID. त्यानंतर हे झालं आपलं महत्त्वाचं. आता लागणार काय कागदपत्र, तर 10वीचं गुणपत्र, 10वीचं प्रमाणपत्र म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट हे. त्यानंतर ते पण पहा की त्याच्यावरती नावं दोन्हीवर सेम आहेत का. 12वीचं गुणपत्र, प्रमाणपत्र. जर एखाद्याने ग्रॅज्युएशन केलं असेल तर ते ग्रॅज्युएशनचं काय, तर त्यांचं गुणपत्र जे असतं लास्ट इयरचं 14वी-15वी मिळून, आणि त्यांचं डिग्री सर्टिफिकेट, हे 2. ज्यांनी डिग्री सर्टिफिकेट काढलं असेल तर त्यांनी मागून घ्या. त्यांचं जे काय कॉन्व्होकेशन सर्टिफिकेटचा समारंभ असतो त्यात तुम्ही ऑनलाईन अप्लाय करून मागून घ्या. त्यानंतर दुसरं, तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तर त्याचं डॉक्युमेंट. पहिल्यांदा मी शैक्षणिक क्वालिफिकेशनची डॉक्युमेंट सांगतोय. मग पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर ते पोस्ट ग्रॅज्युएशनचं. त्यानंतर हे झालं आपलं शैक्षणिकचं. आता व्यावसायिकमध्ये काय, तर व्यावसायिकमध्ये मित्रांनो तुमचं D.Ed झालेलं आहे. मग D.Edचं तुमचं गुणपत्र, प्रमाणपत्र. एखाद्याचं B.Ed झालं असेल, B.Edचं गुणपत्र, प्रमाणपत्र. एखाद्याचं M.Ed झालं असेल, M.Edचं गुणपत्र काय, प्रमाणपत्र असेल. तर अशा पद्धतीने हे जे काय हे प्रमाणपत्र आणि तुमची गुणपत्र ही शैक्षणिक व्यावसायिक लागणार आहे. आता ही तर सगळ्यांकडे आहेत. सर्व महिला भगिनींना मी सांगू इच्छितो, हे प्रमाणपत्र तर सगळ्यांकडे आहेत, सगळ्यांकडे. पण आपला विषय कुठे येतो मित्रांनो, की जी बाकीची आहेत, जी आरक्षणामधली डॉक्युमेंट, त्यानंतर बाकी इतर कोणती तर त्यामध्ये कोणकोणती डॉक्युमेंट लागतात, तर सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट हे लागतात, मी इथून पुढे सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी मित्रांनो, सर्व जे कोण अभियोगदार असतात त्यांनी निश्चितपणाने तुमची डॉक्युमेंटची तुम्ही काळजी घ्या, तुमची फाईल बनवा. महत्त्वाची डॉक्युमेंट आता शैक्षणिक आणि व्यावसायिक झाली. त्या दृष्टीने ज्यांनी कोणी MSc-IT केलं असेल तर ते MSc-ITचं सर्टिफिकेट ते तिथे लागणारच आहे आपल्याला. त्यानंतर तुमचं जर कॅटेगरी कोणती, प्रवर्ग कोणता, त्या संदर्भात आपल्याकडं कोणती डॉक्युमेंट असतात, तर जातीचा दाखला, जातीचा आपण त्याला कास्ट सर्टिफिकेट म्हणतो. हेच कास्ट सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे. ती पण व्हॅलिड म्हणजे काय, तर आपण त्याच प्रवर्गात आहे का. आणि व्हॅलिड म्हणजे त्याला दिनांक वगैरे काही नसतं. तुम्ही लगेच मिसअंडरस्टँड करून घेऊ नका की आमचं 10 वर्षापूर्वीचं 15 वर्षापूर्वीचं काही नाही आहे. त्यामुळे फक्त तुमचं ते नाव वगैरे व्यवस्थित असेल तर ते पाहून घ्या एकदा. आणि दुसरं कास्ट सर्टिफिकेट झालं की त्यानंतर जो कोण OBC असेल किंवा इतर प्रवर्गात ज्यांना NCL लागतं, नॉन क्रिमिलियर, ते प्रमाणपत्र चालूचं. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर आता सेकंड फेज झाला ना, आम्ही आता नॉन क्रिमिलियर काढायला दिले आणि ते आहे कधीचं, तर मार्च 2024-25चं आहे. मार्च 2024-25चं. आता 25-26 लागेल, पण आम्ही आता पुन्हा नॉन क्रिमिलियर काढायचं तर नाही. तेच प्रमाणपत्र तुम्हाला नॉन क्रिमिलियर 3 वर्ष चालतंय. त्याच्यावरती लिहिले सगळ्यात खालची लाईन पहा मित्रांनो. महिला भगिनींनो तुम्ही अजिबात असं म्हणजे ही करू नका. त्याच्यामध्ये खाली लाईन आहे, ते 3 वर्ष चालतं. त्यामुळे तुम्हाला 24-25चं काढलं असेल तुम्ही, आता 25-26-27 म्हणजे तुमची भरती होईपर्यंत तुम्हाला तेच लागेल. काही टेन्शन घेऊ नका. नॉन क्रिमिलियर. त्यानंतर तुम्ही कोणत्या प्रवर्गात आहे त्यासाठी कास्ट व्हॅलिडिटी. आता कास्ट व्हॅलिडिटी प्रत्येकाकडे आहे का रे, नाही, काहीकडे नाही. ज्याच्याकडे आहे तो अपलोड करू शकतो, त्याचा नंबर टाकू शकतो. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी म्हणलं तर ज्या काय उमेदवाराकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल त्यांना कधी द्यायची असते, तर तुम्ही ज्यावेळेस तुमची पोस्टिंग होईल, तुम्हाला जॉईन होताल, त्यानंतर तुम्हाला तुमच्या त्या कार्यालयातर्फे तुम्ही तो अर्ज सादर करायचा तुमच्या जिल्हा जात पडताळणी ऑफिसला. त्यानंतर तुम्हाला ते प्रमाणपत्र भेटतं. त्याला ही मुदत असते 6 महिने 1 वर्ष. त्याची काही काळजी करू नका. कास्ट व्हॅलिडिटी नसेल काही टेन्शन घेऊ नका. हे झालं आपलं बाकीची अवांतर कागदपत्र. पुन्हा आता राहिलं काय, तर आपण कोणत्या समांतर आरक्षणाचा लाभ घेतोय. जर एखाद्याने खेळाडूचा घेतला असेल, कोण दिव्यांग असेल, कोण प्रकल्पग्रस्त असेल, कोण माजी सैनिक असेल,
तर ही जी काय डॉक्युमेंट आहेत ना ती व्हॅलिड डॉक्युमेंट पाहिजेत मित्रांनो. व्हॅलिड म्हणजे तुमचं जिथे त्यावरती अलीकडच्या काळात किंवा एखादं जर दिव्यांग प्रमाणपत्र असेल तर ते तुमचं चेकिंग केलेलं असलं पाहिजे. कारण पुन्हा आता जास्त डॉक्युमेंट वगैरे व्हेरिफिकेशनचं वगैरे प्रमाण वाढलेलं आहे पुन्हा. त्यामुळं अगोदरच आपलं जे काय ती व्हेरिफिकेशन केलेली डॉक्युमेंट पाहिजे, जे कोण खेळाडू सर्टिफिकेट असेल तर. बाकी इतर काय असतील डॉक्युमेंट तर ती व्यवस्थित तुम्ही तुमची तयार करून ठेवा, त्याची फाईल बनवा तुम्ही. आता हे झाले डॉक्युमेंट. पुन्हा एकदा तुम्हाला काय लागणार आहे महत्त्वाचं, तर तुमचा जो काय आयडेंटिटी साईज फोटो आहे की जो तुम्ही आत्ता अपलोड करणार आहे तो नंतर पण तुम्हाला लागणार आहे. त्यामुळं असा फोटो तुम्ही आता तिथे स्कॅन करून घ्या की तुमच्याकडे तो नंतर अवेलेबल किंवा त्याची 2-3 कॉपी तुम्ही ठेवा जवळ. पुन्हा तुमची सही आहे. मग आता हा फोटो आहे तो किती 50 ते काय 100 KB असेल, काय KB साईजमध्ये असेल तो. सिग्नेचर किती 20 ते 50 KB असेल किंवा काय 10 ते 20 KB असेल हे. पण हे सिग्नेचर वगैरे ते त्यानंतर तुम्हाला एक बघा तुमचं स्वहस्ताक्षरात लिहून घेतात बघा, आय हिअर बाय, म्हणजे मी प्रतिज्ञापत्र सादर करतो की ही व्यक्ती मीच असून सर्व ते. मग ते फॉर्म भरताना तुम्हाला अवेलेबल होईल. महत्त्वाचं आहे तर काय ते पूर्ण हे डॉक्युमेंट आहेत, पूर्ण डॉक्युमेंट त्याचा तुम्ही बंच करून ठेवा. सगळं आपली क्लिअर डॉक्युमेंट आहेत का, आणि आपण जी डॉक्युमेंट अपलोड करणार आहेत ती तारखेच्या आतलीच, आणि ती असणारच. तुमच्याकडे डॉक्युमेंट आहेत म्हणल्यावर असणार. त्यामुळं निश्चितपणाने हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पहा. फक्त यामध्ये मला एकच सांगायचे, ज्या काय आपल्या महिला उमेदवार आहेत त्यांना एक सांगायचे की तुम्ही फक्त आत्ताचं काढले नसेल तर तुमचं तुम्ही गॅझेट, आपण म्हणतो राजपत्रामध्ये तुमचं नाव चेंज केलेलं एक असतं, तर ते प्रमाणपत्र तुम्ही काढा. तर ते नसेल भेटेल तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जावा आणि विवाह नोंदणीचा जो काय आहे दाखला तो काढून घ्या. त्याच्यावरती तुमचं नाव येतं. म्हणजेच जे काय विवाह नोंदणी अधिकारी असतात ग्रामपंचायतीमध्ये ते ग्रामसेवक असतात, त्यांच्यातून तो दाखला भेटतो. त्यांना तुम्ही अर्ज करा आणि तुम्ही तुमचं विवाह नोंदणी सर्टिफिकेट ते काढून घ्या ग्रामपंचायतीतून. 2 पर्याय तुम्हाला आहेत. एक विवाह नोंदणी सर्टिफिकेट काढून घ्या ग्रामपंचायतीतून, किंवा म्हणजे आता जे कोण ग्रामपंचायत गावामध्ये राहत असेल त्यांनी ग्रामपंचायत, जे कोण शहरामध्ये राहत असेल तर तिथे तुमचं त्याचं क्षेत्रीय कार्यालय असेल तिथून काढून घ्या. तर हे जे काही गोष्टी आहेत ना ते तुम्ही फॉलो करा, आणि त्यासाठी तुम्हाला वेळ दिलेला आहे मित्रांनो. तिथे सूचना आलेली आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर की तुम्ही तुमच्या कागदपत्रांची, म्हणजे कागदपत्र शब्द दिले नाही परंतु तुमची पूर्वतयारीसाठी तुम्हाला काय असेल ते तुम्ही करून घ्या. पूर्वतयारी म्हणजे फक्त डॉक्युमेंट करा मित्रांनो. तर निश्चितपणाने डॉक्युमेंट, पण त्याबरोबर तुमचा स्टडी. तर ह्या संदर्भात 200 प्रश्न 2 तास वेळ IBPS पॅटर्न, कोणते प्रश्न सोडवायचे, कुठे वेळ द्यायचा, काय करायचं, ह्या संदर्भात मी निश्चितपणाने उद्या मी तुमच्यापर्यंत निश्चितपणाने व्हिडिओ घेऊन येईल. तो व्हिडिओ तुम्ही पहा. आजचा हा व्हिडिओ डॉक्युमेंटचा होता. निश्चितपणाने सर्व कागदपत्रे व्यवस्थित आहेत का, सगळ्यावरती आपलं नाव आहे का ते पाहून घ्या. आणि कुठे नावामध्ये AEIOU याचा थोडासा फरक असेल, शक्यतो महिला उमेदवारांना सांगतोय, तुम्ही अजिबात व्हायबल होऊ नका. AEIO जे काही स्वर आहेत एखादा डबल झाला असेल तर चालते, काही नाही एका प्रमाणपत्रावर कोणत्या. तर तुम्ही एवढं लगेच फायबल होऊ नका की तर मी काय करू, आणि सर आता माझ्या नावावर थोडासा A लागला नाही किंवा डबल A लागलाय, आता मी काय करू. आता पाहिलं असेल तुम्ही काही ठिकाणी बघा आरती नाव असतं तर ARTI किंवा AARTI असं होतं. काही नका ते एखाद्या डॉक्युमेंटवर असेल तर, आणि वाटलंय ना तर ते त्यावेळेस जेव्हा सिलेक्शन होईल त्यावेळेस 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आपण आपलं प्रतिज्ञापत्र सादर करून घेऊन जायचं की सदर व्यक्ती मीच आहे पण स्पेलिंग मिस्टेकने असं झालंय. काही नाही, फक्त तुम्ही डॉक्युमेंट तयार ठेवा. आणि निश्चितपणाने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे काही फॉर्म चालू भरायचं सुरू होतील एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात, म्हणजे अजून तुम्हाला 10 दिवस आहेत. 10 दिवसात तुमचे डॉक्युमेंट तुम्ही काढले नसतील, उदाहरणार्थ नॉन क्रिमिनल, तर ते काढायला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक डॉक्युमेंट राहिलं तर ते निश्चितपणाने तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करतालच. कोणतं, तर डोमासाईल. आता डोमासाईल मुलांचा असा प्रश्न झाला की सर आमचा 15 वर्षापूर्वीचा डोमासाईल आहे, काय करू. आहे ना, राहू द्या, तो अपलोड करा. काही नाही की त्यामध्ये अट असते तुम्ही 15 वर्ष महाराष्ट्राचे रहिवासी आहेत का, असतो, पण आपला डोमासाईल असतो 2003, 4चा, 5, 6चा. मग आता काय करू, काही नाही, तो डोमासाईल अपलोड करा आणि तो अपलोड करा. तुम्हाला वाटतं नवीन काढायचं तर नवीन काढून घ्या, पण तोपर्यंत नाही भेटला तोपर्यंत तो अपलोड करा. काही नाही तसं. डोमासाईल आपण तर महाराष्ट्राचे रहिवासी आहेतच ना, डोमासाईल आहे, किती वर्षाचा आहे काय त्याचा काही फरक पडत नाही. परंतु हे सांगायचा उद्देश एकच की आपल्या ज्या महिला उमेदवार आहेत त्या खूप म्हणजे हायपर होतात आणि काय करू काय नाही समजत नाही. कारण त्यांचंही बरोबर आहे, त्यांना त्यांचा संसार असतो, मुलं बाळं असतात, त्यांना जॉब करून ते सगळ्या गोष्टी करत असतात. त्यामुळं मी पुन्हा एकदा विनंती करतो सर्व महिला उमेदवारांना, तुम्ही तुमचे डॉक्युमेंट नीट व्यवस्थित तयार ठेवा. काढले नसतील तर तुमच्या जे काही सहकारी वगैरे असतील त्यांना सांगा की बाबा आपल्याला हे करायचे ते करायचे, आणि हे करता करता निश्चितपणाने तुम्ही रोज तुमचा अभ्यास चालू ठेवा.
हेही सांगतोय. तुमचा आता सध्या 2 तास 3 तास अभ्यास होऊ द्या महिला ज्या काय उमेदवार आहेत ते. बाकीचे आहेत आपले सर्व जनरल कॅन्डिडेट, त्यांनी त्यांचा अभ्यास चालू ठेवा सगळ्यांनी. आणि असं काही नाही की बाबा आम्हाला वेळ भेटत नाही. निश्चितपणाने आता भेटत नाही, नंतर भेटेल तुम्हाला. आता फॉर्म भरायची प्रोसेस चालू झाल्यामुळे आपण काय करतो की बाबा डॉक्युमेंटच्या मागे लागतो किंवा काय त्याला अजून वेळ आहे फॉर्म भरायला. फॉर्म भरायला तुम्हाला 20-1 दिवस भेटतील. काही टेन्शन घेऊ नका. निश्चितपणाने सर्वांनी चांगला अभ्यास करा. सर्वांना टेट 2025 साठी हाडके सर या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.